गिनीज बुकमध्ये ज्या प्रकल्पाची नोंद झाली, इंजिनिअरिंगचा चमत्कार ज्या प्रकल्पाला म्हटलं गेलं, तोच प्रकल्प पहिल्या पावसामध्ये लोकांसाठी धोकादायक ठरला। अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या प्रकल्पाबद्दल बोलतेय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प। कारण या मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळली आणि त्यानंतर एकच प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे हा हजारो कोटींचा प्रकल्प खरंच सुरक्षित आहे का? यानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सुद्धा उत्तर दिलं। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे मग नेमकं खरं काय आहे? दरड कोसळली याचा अर्थ संपूर्ण प्रकल्प धोकादायक आहे का? तो बांधताना कोणतं तंत्रज्ञान वापरण्यात आलं? प्रवाशांसाठी तो खरंच सुरक्षित आहे की नाही? आणि सरकार व विरोधक नेमकं काय म्हणतंय? यात सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं जो काही जोर धरलाय, त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर विक्रमी पाऊस झालाय आणि या मुसळधार पावसाचा फटका मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला सुद्धा बसला। याच काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित असा मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा दरड कोसळली। सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग जवळपास 18 तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर या प्रकल्पाच्या सुरक्षिततेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुद्धा सुरुवात केली। पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबद्दल सविस्तर भूमिका मांडली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दरड ही बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील नैसर्गिक उतारावरून कोसळली असून बोगदा, पूल किंवा मिसिंग लिंकच्या मुख्य संरचनेला कोणतेही नुकसान झालेलं नाहीये। शिवाय संपूर्ण 13 किलोमीटरच्या प्रकल्पामध्ये सुद्धा इतर कुठेही कोणतीही गंभीर समस्या सुद्धा निर्माण झालेली नाहीये आणि एवढ्या विक्रमी पावसात सुद्धा मुख्य संरचना सुरक्षित राहिली। हेच या प्रकल्पाच्या मजबूत अभियांत्रिकीचं उदाहरण असल्याचा दावा त्यांनी केलाय। शिवाय एका प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळली म्हणून संपूर्ण प्रकल्प धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मिसिंग लिंक हा केवळ एक रस्ता नसून भारतातील सर्वात क्लिष्ट आणि आधुनिक अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक आहे। हा प्रकल्प उभारताना डोंगरांचा सखोल भूगर्भीय अभ्यास करण्यात आलाय। खडकांची ताकद, जमिनीची स्थिरता, पावसाचं पाणी कोणत्या दिशेने वाहतं, भविष्यात दरडी कोसळण्याची शक्यता किती आहे याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यात आलाय। त्यानंतर बोगद्यामध्ये रॉक बोल्ट, त्याचबरोबर शॉर्टक्रीट स्टील फायबर रिफोर्समेंट, त्याचबरोबर रॉक अँकर, मजबूत रिटेनिंग वॉल, आधुनिक ड्रेनेज सिस्टम, त्याचबरोबर स्लोप स्टॅबिलायझेशन आणि अत्याधुनिक मोटरिंग सिस्टमचा सुद्धा वापर यामध्ये करण्यात आलाय। डोंगरामध्ये कुठेही हालचाल झाली तर ती तात्काळ लक्षात यावी यासाठी विशेष सेन्सर सुद्धा बसवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने जगातील अत्याधुनिक प्रकल्पांपैकीच एक मानला जातो असा दावा सरकारकडून केला जातोय। मात्र या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की माझा मिसिंग लिंक प्रकल्पाला कधीच विरोध नव्हता, उलट या प्रकल्पाची कल्पनाच आमच्या सरकारनं मांडली होती। आम्ही या प्रकल्पाच्या अभ्यासाला सुद्धा मंजुरी दिली होती। डिसेंबर 2013 मध्ये मी या प्रकल्पाला स्थगिती दिली, ती प्रकल्प बंद करण्यासाठी नव्हे तर सुरक्षेची पुन्हा तपासणी करण्यासाठी। त्यामुळे त्यांनी सर्व कॅल्क्युलेशन्स, त्याचबरोबर सेफ्टी ऑडिट, विंड टनेल स्टडी, भूगर्भीय तपासणी आणि वाढलेल्या खर्चाची फेर तपासणी करण्याचे निर्देश दिले होते आणि देशात अशा प्रकारचा बोगदा यापूर्वी कधीच बांधला गेला नव्हता। त्यामुळे सुरक्षेची पूर्ण खात्री झाल्यानंतरच पुढे जावं अशी त्यांची भूमिका होती। पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारने प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केलं आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प व्हायलाच हवा होता, डिझाईन चांगलं आहे आणि अभियंत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे। मात्र त्याच वेळी त्यांनी गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय। त्यांच्या मते डिझाईन चांगलं असणं आणि प्रत्यक्ष कामाचा दर्जा चांगला असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर कंत्राट प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, 40% कमिशनची प्रथा वास्तवात असेल, तर प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला का याची चौकशी झाली पाहिजे। सिमेंटचा दर्जा काय होता, कामाची गुणवत्ता कोणी तपासली, त्याचबरोबर स्वतंत्र ऑडिट झालं का, असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केलेत। याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील मोठ्या रस्ते प्रकल्पांच्या वाढलेल्या खर्चावर सुद्धा प्रश्न उपस्थित केलाय। म्हणजेच समृद्धी महामार्गाचा दाखला देत त्यांनी दावा केला की उत्तर प्रदेशातील अनेक एक्सप्रेसवेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील खर्च 35 ते 40% अधिक आहे। किंमत एवढी का वाढली? मूळ मंजुरी
मंजुरी आणि अंतिम मंजुरीमध्ये कोणते बदल झाले याची चौकशी झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीतही कोणती तडजोड होता कामा नये। डिझाईन चांगलं असेल तरी प्रत्यक्ष बांधकामाचा दर्जा तपासणं अत्यावश्यक असल्याचं सुद्धा चव्हाण यांनी म्हटलंय। दरम्यान MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की दरड कोसळली असली तरी सुद्धा बोगदा, पूल आणि मुख्य संरचनेला कोणतंही नुकसान झालेलं नाहीये। सध्या माती आणि दगड हटवण्याचं काम सुरू असून संपूर्ण सुरक्षा तपासणीनंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल। आणि मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुद्धा काही काळ पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली होती। दोन्ही मार्ग शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा सातत्याने काम करत असल्याची सुद्धा अधिकाऱ्यांकडून माहितीही देण्यात आली आहे। मात्र या संपूर्ण वादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, म्हणजे दरड कोसळली याचा अर्थ संपूर्ण प्रकल्प खरंच धोकादायक ठरतो का? तर अभियांत्रिकीच्या दृष्टीने पाहिला सह्याद्रीसारख्या डोंगराळ भागामध्ये अतिवृष्टी दरम्यान दरडी कोसळण्याच्या घटना नवीन नाहीयेत। पण अशा वेळी मुख्य संरचना सुरक्षित राहते का? ड्रेनेज व्यवस्था योग्य प्रकारे काम करते का? त्याचबरोबर मॉनिटरिंग यंत्रणा कार्यरत असते का? आणि नुकसान झाल्यास तातडीने दुरुस्ती केली जाते का? हे अधिक महत्त्वाचं असतं। सरकारचा दावा आहे की मिसिंग लिंकच्या मुख्य संरचनेला कोणताही धोका झालेला नाही, तर विरोधकांचं म्हणणं आहे की डिझाईनवर आक्षेप नाही, मात्र कामाच्या गुणवत्तेची आणि कंत्राट प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे। परंतु याबद्दल थोडक्यात बोलायचं म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि घाटातील धोकादायक वळणांचा प्रवास टाळण्यासाठी MSRDCने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला होता। या मार्गामध्ये 2 अत्याधुनिक बोगदे, त्याचबरोबर खोल दऱ्यांवर उभारलेले उंच वायडक्ट, आधुनिक पूल रचना आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा यामध्ये समावेश आहे। या प्रकल्पामुळे खोपोली खंडाळा घाटातील अनेक तीव्र वळण सुद्धा टाळली जातात आणि मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं। सह्याद्रीच्या अत्यंत कठीण आणि भूस्खलन प्रवण डोंगर रांगांमधून हा मार्ग उभारण्यात आल्यामुळे बांधकामादरम्यान आधुनिक भू अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आलाय। शिवाय बोगद्यांमध्ये रॉक बोल्ट, त्याचबरोबर शॉर्टक्रीट, स्टील फायबर कॉन्क्रीट आणि मजबूत कॉन्क्रीट लाइनिंगचा वापर करून खडक स्थिर करण्यात आलेत। त्याचबरोबर उतार कोसळू नयेत म्हणून स्टील वायर जाळी, त्याचबरोबर रॉक अँकर आणि सॉइल नेलिंग रिटेनिंग वॉल आणि विशेष संरचनात्मक संरचना उभारण्यात आल्यात। मुसळधार पावसाचं पाणी त्वरित बाहेर जाण्यासाठी सुद्धा अत्याधुनिक जलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यात आली आहे आणि त्यामुळे पाणी साचून संरचनेवर ताण येऊ नये याची विशेष काळजी सुद्धा इथे घेण्यात आली आहे। त्यामुळे सध्या मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेला हा जो काही वाद आहे तो आता मर्यादित राहिलेला नाहीये। या निमित्ताने प्रकल्पाची सुरक्षितता, बांधकामाचा दर्जा, खर्च वाढ, कंत्राट प्रक्रिया आणि पारदर्शकता हे सगळे मुद्दे जे आहेत ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत आणि त्यामुळे पुढील काही काळामध्ये अधिकृत तांत्रिक अहवाल, तपासणी आणि सुरक्षा मूल्यांकनानंतरच या वादाचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र एक गोष्ट निश्चित, मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक असून त्याच्या सुरक्षिततेकडे आता संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।